विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये 16वी कला आणि 16व्या कलेमध्ये 3 पदार्थ कोण आहेत याचा विचार चालू आहे. तर काल आपण लोक वादादी इथपर्यंत बघितलं होतं. वाद 3 प्रकारचे आहे म्हणून, वाद, जल्प आणि वितंडा, बरोबर. त्याच्यानंतर आहे विधी वाक्य, बरोबर आहे की नाही. तर 3 विधी वाक्य 3 प्रकारचे आहे. कोण कोण? अपूर्व विधी, नियम विधी आणि एक आहे परिसंख्या विधी. ठीक आहे ना. तर अपूर्व विधी म्हणजे काय? तर मीमांसेमध्ये जादा करून येतात हे विधी: अपूर्व विधी, नियम विधी आणि परिसंख्या विधी. तर कोणत्याच प्रमाणाने जो अर्थ प्राप्त नाही आहे अशा अर्थाची प्रापक जी विधी तिला म्हणतात काय? अपूर्व विधी. ठीक आहे ना. अलौकिक अशी जी क्रिया, त्या क्रियेचं विधायक जे वाक्य त्याला म्हणतात अपूर्व विधी. यज्ञ यागादिकाचं विधान करणारं वाक्य. ठीक आहे. नंतर आहे एक नियम विधी. तर नियम विधीमध्ये काय असतं बरं? तर एकच कार्य करण्याकरिता 2 पद्धती प्राप्त आहे. त्यापैकी एकाचंच विधान करणारं जे वाक्य त्याला म्हणतात नियम विधी, बरोबर. नियम विधी 2 गोष्टी प्राप्त आहे. समजा उदाहरणार्थ तुष विमोचन, यज्ञाकरिता तांदूळ वगैरे लागतात, तर त्याचे वरचं छिलका काढायचा असतो. मग तो छिलका काढण्याकरिता 2 पद्धती आहे. 2 काय अनेक होऊ शकतात, पण 2 धरा. एक कुटून खलबत्त्यामध्ये म्हणा किंवा उखळामध्ये, आणि एक नख विदलन, हाताने एकाचं छिलका काढला जातो. मग तुष विमोचन करायचं आहे तर 2 पक्ष प्राप्त आहे. त्यापैकी कोणतं करायचं? तर त्या 2 पैकी एकाचंच विधान करणारं जे वाक्य त्याला म्हणतात काय? नियम विधी. व्रीहीन अवहंती, आव्हानन का उसळामध्ये काय म्हणतात त्याला? उखळामध्ये कुठूनच ते तुष विमोचन करावं असं सांगणारं वाक्य आहे. ठीक आहे जी. चला पुढे आहे परिसंख्या विधी. इथं सुद्धा 2 पक्ष प्राप्त आहे, परंतु 2 पक्ष प्राप्त आहे त्याच्यात एकाचं निषेध करणारं जे वाक्य त्याला म्हणायचं परिसंख्या विधी. दोन्हीत फरक काय झाला मग नियम विधी आणि परिसंख्या विधीमध्ये? नियम विधीमध्ये देखील 2 प्राप्त आहे, पण तिथं निषेध नाही आहे, एकाचंच विधान आहे म्हणून ती नियम विधी. आणि परिसंख्या विधीमध्ये काय? इथं सुद्धा दोन्ही प्राप्त आहे, पण त्या दोन्ही प्राप्तीपैकी विधान नाही, एकाचा निषेध. याला म्हणायचं काय? परिसंख्या विधी. चला विधीचे 3 प्रकार आहे. अर्थसंग्रहामध्ये हा विषय तुम्हाला गेलेला आहे. पुढं काय आहे? वेदाची कांडे. 3 कांड आहेत बघा: कर्मकांड, उपासनाकांड आणि एक आहे ज्ञानकांड. कर्म जे यज्ञ यागादिक त्याचं प्रतिपादन करणारा जो वेद भाग त्याला म्हणायचं काय? कर्मकांड. आणि उपासना कथन करणारा जो वेद भाग आहे ते झालं उपासनाकांड. आणि जीव ब्रह्माची एकता रूप जे ज्ञान, त्या ज्ञानाचं प्रतिपादन करणारा जो वेद भाग त्याला म्हणायचं काय? ज्ञानकांड. उपनिषद हे ज्ञानकांडामध्ये येतात, बरोबर. वेदाचे सर्व मिळून जवळजवळ 1,00,000 मंत्र आहे. त्यापैकी 80,000 मंत्र कर्मकांडाचे प्रतिपादक आहे, 16,000 मंत्र उपासनेचे प्रतिपादक आहे आणि 4,000 मंत्र ज्ञानाचे प्रतिपादक आहे. असे 3 कांड झाले वेदाचे. बर पुढे काय आहे? शरीर. शरीर 3 प्रकारचे: स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. चक्षुरेंद्रियाला दिसणारं आपलं हे 3.5 हाताचं शरीर हे कोणतं शरीर आहे? स्थूल शरीर आहे. या स्थूल शरीराच्या आतमध्ये असणारं 17 तत्वाचं जे त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. त्या 17 तत्वामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, एकूण झाले 17. आणि स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोन्ही शरीराकरिता कारण स्वरूप जे अज्ञान
त्याला म्हणतात काय? कारण शरीर. 3 शरीर झाली. पुढे चला. पुढे काय आहे? 3 श्रवण आदी. श्रवण आहे आदी आरंभामध्ये ज्यांच्या, असे 3. कोण कोण? श्रवण, मनन आणि निधिध्यासन. ठीक आहे. बर, आता हे तर माहितीच आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन बार बार येऊन जातात. त्याच्या पुढे आहे श्रवणादी फल. ठीक आहे ना जी? म्हणजे श्रवण केला असता काय फलप्राप्ती होते, मननाचं काय फल आहे, निधिध्यासनाचं काय फल आहे, ही गोष्ट सांगतात. तर श्रवण जर केलं तर प्रमाण संशयाची निवृत्ती होते, आहे की नाही? प्रमाण जी वेदवाक्य वगैरे त्याच्याविषयी असणारा जो संशय, त्या संशयाचा काय होतो? नाश होतो. ठीक आहे ना? कारण उपक्रम उपसंहाराधिकांचा विचार सहित जे उपनिषदादी वाक्यांचं श्रवण, त्याला म्हणतात काय? श्रवण. मग त्याचं फल काय? की त्या प्रमाणभूत असणाऱ्या वेदवाक्याविषयी जो संशय होता की ही वेदवाक्य कर्माचं प्रतिपादक आहेत की ज्ञानाचं प्रतिपादक आहे का अजून कशाचं प्रतिपादक आहे, हा संशय काय होतो? निवृत्त होतो. म्हणून श्रवणाचं फल सांगितलं काय? प्रमाणगत संशयाची निवृत्ती. बर, मनन. मननाचं काय फल आहे? दिलंय बघा. प्रमेय संशय नाश. हे फल आहे कशाचं? मननाचं. मनन केला असता प्रमेयाविषयी, शिवब्रह्माच्या एकतेविषयी जो संशय, त्या संशयाची काय होते? निवृत्ती होते. आणि तिसरा आहे निधिध्यासन. त्याचं काय फल आहे बरं? तर दिलंय बघा. विपर्यय नाश. तिथं काय? एक कमी बघा. काय पाहिजे होतं? विपर्यय. विपर्यय असं पाहिजे. तिथं काय झालं आहे? विपर्य नाश असं झालं आहे. काय पाहिजे? विपर्यय. विपर्यय म्हणजे विपरीत बुद्धी. तिचा काय होतो? नाश होतो. केव्हा? निधिध्यासन केलं तर जीवाच्या ठिकाणी विपरीत बुद्धी असते. विपरीत बुद्धी म्हणजे उलटी बुद्धी. उलटी बुद्धी म्हणजे काय? देहादिकांनाच आपलं स्वरूप समजणं, ही विपरीत बुद्धी आहे. आणि आपण निधिध्यासन केलं तर, निधिध्यासन करणं म्हणजे काय? अनात्म पदार्थाकार जी आपली वृत्ती हमेशा असते, त्या वृत्तीचा त्याग करत करत आत्माकार वृत्तीचा अभ्यास, याला म्हणतात निधिध्यासन. आणि असा अभ्यास परिपक्व झाला म्हणजे देहादिकाविषयी आत्मत्व बुद्धी हाच जो विपरीतपणा होता, विपर्यय होता, त्याचा काय होतो? नाश होतो. म्हणजे देह आत्मा न वाटता आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आत्मबुद्धी दृढ होते निधिध्यासनाने. आणि म्हणून निधिध्यासनाचं फल सांगितलंय काय? विपर्यय नाश. झालं जी? चला पुढे काय आता? संबंध. संबंध मी 3 सांगितले बघा. संयोग संबंध, समवाय संबंध आणि एक आहे तादात्म्य संबंध. ठीक आहे. जसं संयोग संबंध कुठं होतो? द्रव्य नैयायिकाच्या मतानुसार, प्रक्रियेनुसार द्रव्याचाच होतो. काय? संयोग होतो. ठीक आहे ना? घट आणि पट यांचा संबंध जर आला तर कोणता? संयोग संबंध येतो. ठीक आहे ना जी? भूतल आणि घट संयोग संबंध आहे. दुसरा संबंध आहे समवाय. नित्य संबंधाला समवाय म्हणतात. नित्य संबंध म्हणजे उपजताच संबंध, समवाय संबंध. असा हा समवाय संबंध म्हणजे नित्य संबंध म्हणा. तर तो किती ठिकाणी असतो? 5 ठिकाणी असतो. तर्कसंग्रहात तुम्हाला गेलेला आहे समवाय संबंध. कुठं कुठं? गुण गुणी, जाती व्यक्ती, क्रिया क्रियावान, विशेष नित्यद्रव्य, आहे की नाही? आणि अजून काय राहिलं? अवयव अवयवी. या 5 ठिकाणचा जो संबंध असतो तो कोणता संबंध आहे? समवाय संबंध आहे. जसं घटाचं जे रूप, त्या रूपाचा आणि घटाचा, रूप हा गुण आहे आणि घट हा गुणी आहे, त्या दोघाचा संबंध कोणता संबंध? समवाय संबंध. मनुष्यत्व ही जाती आहे, मनुष्य हा व्यक्ती आहे की नाही? मनुष्य आणि मनुष्यत्व जाती या दोघांचा जो परस्परामध्ये संबंध, तो कोणता संबंध आहे? समवाय संबंध आहे. अशा रीतीने हा समवाय संबंध आहे. तो किती ठिकाणी सांगितला? 5 ठिकाणी. बर, पुढे तादात्म्य संबंध. तादात्म्य संबंध म्हणजे काय? प्रत्येक वस्तूचा स्वतःबरोबर स्वतःचा जो संबंध असतो त्याला म्हणतात काय? तादात्म्य संबंध. जसं घटाचा तादात्म्य संबंध कुणाबरोबर? घटाबरोबर. म्हणजे दुसऱ्या घटाबरोबर नाही. ज्या घटाबद्दल बोलत आहोत आपण त्याच घटाचा त्याचा स्वतःशी जो संबंध, त्याला म्हणायचं काय? तादात्म्य संबंध. तदेव आत्मा स्वरूपम यस्य.
तेच आहे आत्मार्थ स्वरूप ज्याचं, त्याला म्हणतात तादात्म्य संबंध. संबंध 3 प्रकारचे झाले. बरोबर. पुढे चला. सुषुप्ती सापडलं ना. तर जसं माग जागृतीत बोलत असताना 3 सांगितले होते की नाही, तसं इथं पण सुषुप्ती जाग्रत, सुषुप्ती स्वप्न, सुषुप्ती सुषुप्ती. माग बोलताना काय बोलले होते तर जाग्रत जाग्रत, जाग्रत स्वप्न, जाग्रत सुषुप्ती. आता सुषुप्ती सुषुप्ती, सुषुप्ती स्वप्न, सुषुप्ती काय सुषुप्ती सुषुप्ती जाग्रत पहिली, सुषुप्ती स्वप्न 2, सुषुप्ती सुषुप्ती 3. पण म्हणजे काय याचं स्वरूप काय आहे बरं? कोणत्या अवस्थेला कशा स्थितीला तुम्ही म्हणणार की सुषुप्ती जाग्रत आहे? ठीक आहे ना. तर ध्यान द्या. समजा एखादा मनुष्य झोपतो, अत्यंत सात्विकतेत असतो, उठल्यानंतर सुद्धा त्याचा चेहरा एकदम टवटवीत प्रफुल्लित असतो, आहे की नाही. तर सात्विक वृत्तीपूर्वक जी सुषुप्ती आहे की नाही, त्या सुषुप्तीला म्हणायचं काय? सुषुप्ती जाग्रत. ठीक आहे. नंतर काय आहे? सुषुप्ती स्वप्न. राजस वृत्तीपूर्वक जी दुःख सुषुप्ती, राजस वृत्ती आहे आणि दुःखपूर्वक ती सुषुप्ती आहे, तिला म्हणायचं काय? सुषुप्ती स्वप्न. आणि तिसरी आहे सुषुप्ती सुषुप्ती. तामस वृत्तीपूर्वक जी गाढ सुषुप्ती, तामस वृत्ती आहे, गाढ सुषुप्ती आहे, गाढ झोपलेला आहे, तामस वृत्ती पण आहे, त्याला म्हणायचं काय? सुषुप्ती सुषुप्ती. बरोबर आहे. 3 गोष्टी झाल्या की नाही? सुषुप्ती जाग्रत, सुषुप्ती स्वप्न, सुषुप्ती सुषुप्ती. चला पुढे. पुढे काय आहे? पुढे आहे सुषुप्त्यादी. तर सुषुप्त्यादी 3 अवस्था. तर अशा कोणत्या आहेत त्या सांगतात? सुषुप्ती, मूर्छा आणि समाधी. ठीक आहे ना. तर सुषुप्त्यादी म्हणजे सुषुप्ती आहे आदी आरंभी ज्यांच्या, त्याला म्हणायचं सुषुप्त्यादी. तर सुषुप्ती एक अवस्था. मूर्छा, मूर्छा म्हणजे बेशुद्ध अवस्था, मूर्छित अवस्था त्याला म्हणतात. आणि तिसरी आहे कोणती? समाधी अवस्था. ठीक आहे. पुढे चला. स्वप्न. आता इथं पण ते आलं बघा, 3 प्रकार. स्वप्न जाग्रत, स्वप्न स्वप्न, स्वप्न सुषुप्ती. बरोबर. तर स्वप्न जाग्रत म्हणजे काय बरं? समजा एखाद्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याने अशी गोष्ट पाहिली की जी जागृतीत खरी ठरणार आहे, ठरली आहे, किंवा जागृत झाल्यानंतर खरी ठरते. असं एखाद्याला कोणाकोणाला असं स्वप्न पडतात पहा, त्याला जे स्वप्नात दिसलं ना ते खरंच ठरतं त्याचं, त्याला काय म्हणायचं? अशा स्वप्नाला काय म्हणायचं? स्वप्न जाग्रत. कारण स्वप्नात जे पाहिलं ते खरं ठरतं. सर्वांचंच खरं ठरत नाही, कळलं? पण काहींचं खरं ठरतं, असं क्वचित घडतं असं. मग अशी जी स्थिती, असं जे स्वप्न आहे त्याला म्हणतात स्वप्न जाग्रत. ठीक आहे ना जी. पुढं काय आहे? स्वप्न स्वप्न, आहे की नाही. समजा आता बघा कसं म्हणायचं. स्वप्न पडलं एखाद्याला. आता स्वप्नात त्याला रज्जू दिसली, फिरायला निघाला संध्याकाळच्या वेळी स्वप्नातच, आहे की नाही. मंद अंधकार होता आणि रज्जू दिसली आणि त्या रज्जूवर भासला सर्प, पण कुठं? स्वप्नात. मग आता सर्पाचं जे ज्ञान आहे ना ते कसं? त्याला काय म्हणणार? स्वप्न स्वप्न. अगोदरच स्वप्न आणि त्या स्वप्नात पुन्हा आहे मिथ्या वस्तूचं दर्शन. स्वप्नात मिथ्या वस्तूचं दर्शन होत असेल त्याला काय म्हणायचं? स्वप्न स्वप्न, आहे की नाही. लागला अर्थ. पुढे काय आहे? स्वप्न सुषुप्ती, हे आहे की नाही. स्वप्न सुषुप्ती म्हणजे काय? स्वप्न सुषुप्ती याला म्हणतात. काही काही लोकांना स्वप्न पडतात, जवळजवळ सर्वांनाच पडतात. पण बरेच लोक तुम्हाला असेही पाहायला भेटतात, स्वप्न तर पडलं आहे आणि तो सांगतोय मला, समजा दुसऱ्या सकाळी, काय मला स्वप्न पडलं होतं. आणि त्याला जर विचारलं बाबा काय काय तुला दिसलं स्वप्नात, विसरून गेलं हो, आठवतच नाही, आहे की नाही. पडलेलं स्वप्न त्याचं जर जागृतीत स्मरण नसेल, होत नसेल, तर त्या स्वप्नाला म्हणतात काय? स्वप्न सुषुप्ती. फरक कळून राहिला की नाही? स्वप्न सुषुप्ती झालं. पुढे काय आहे? हेत्वादी. ठीक आहे ना. तर 3 अवस्था बोलता येतील की नाही, सांगता येतील की नाही? कोण बोलून दाखव 3 अवस्था? बोल. 3 त्रिक 9 अवस्था. जागृत आधी 3 सांगतो. जागृत स्वप्न सुसुप्ती. जागृत 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 स्वप्न जागृत सुसुप्ती. स्वप्न स्वप्न जागृत स्वप्न 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 सुसुप्ती. सुसुप्ती जागृत सुसुप्ती स्वप्न सुसुप्ती सुसुप्ती.
सुषुप्ती म्हणजे काय? म्हणजे हा? काय काय असं नाही, पडलेलं स्वप्नाचं स्मरण न राहणे याला म्हणतात काय? स्वप्न सुषुप्ती. काय सुसुप्ती असं आहे का? अच्छा अच्छा अच्छा, हा बरोबर आहे. तर सुषुप्ती म्हणजे काय? मग तमो वृत्ती जिथं आहे आणि गाढ निद्रा आहे त्याला म्हणायचं सुषुप्ती. आणि स्वप्न सुषुप्ती म्हणजे काय? पडलेल्या स्वप्नाचं स्मरण न राहणे याला म्हणायचं स्वप्न सुषुप्ती. चला मग आता पुढे आहे हेत्वादी, आहे की नाही? तर 3 आहे बघा, हेतू, स्वरूप आणि फल, आहे की नाही? हेत्वादी 3 म्हणजे काय? हेतू, स्वरूप आणि फल. हेतू म्हणजे कारण काय आहे? जसं उदाहरण घट घेतला, हा, मग घटाचा विचार करत असताना 3 गोष्टीचा विचार झाला पाहिजे. कोणत्या गोष्टीच्या बाबतीत? घट घेतला की नाही, घटाचं हेतू काय, कारण काय आहे, घटाचं स्वरूप काय आहे आणि घटाचं फल काय आहे. तर घटाचं कारण कोण आहे? माती. घटाचं स्वरूप काय आहे? कंबुग्रीवादिमान. आणि फल काय आहे? पाणी भरून ठेवता येतं पिण्याकरिता, हे फल आहे. असं हे प्रत्येक गोष्टीचं असतं, हेतू, स्वरूप आणि फल. पुढे चला, पुढे आहे ज्ञातादी. ज्ञानादी झालं तिथं काय पाहिजे? ज्ञातादी. तर ज्ञातादी 3, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञाता म्हणजे जाणणारा, आणि ज्याने जाणायचं आहे ते त्याला म्हणायचं ज्ञान. आणि एक ज्ञेय, जे जाणल्या जातं ते. 3 गोष्टी. जाणणारा ज्ञाता, ठीक. घट हा ज्ञेय आहे, जो जाणल्या जातो त्याला काय म्हणायचं? ज्ञेय. घट काय झाला? ज्ञेय. घट पट हे ज्ञेय आहे. आणि त्या ज्ञेय वस्तूला ज्ञाता ज्या साधनाने जाणतो त्याला म्हणायचं काय? ज्ञान. मग इथं कोण आहे? वृत्ती. वृत्तीच्या द्वारे ज्ञाता घटादी पदार्थांना जाणतो की नाही. मग ती वृत्ती कदाचित चाक्षुष वृत्ती असेल, कदाचित श्रावण वृत्ती असेल, चक्षुरेंद्रियाच्या द्वारे होणारी, श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे होणारी, वगैरे वगैरे. म्हणून ते झालं कोण? ज्ञान. त्याला दुसऱ्या भाषेत प्रमाता, प्रमाण, प्रमेय. चला, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. ज्ञाता जो आहे तो अंतःकरण विशिष्ट चैतन्य अर्थात जीव, हा झाला ज्ञाता. आणि ज्ञेय झाले घटपटादी वस्तू. आणि जाणल्या जातं ज्याने, अशी जी वृत्ती, अंतःकरणाचा परिणाम विशेष, ते झालं काय? ज्ञान. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. पुढे काय आहे? ज्ञान प्रतिबंधक. ज्ञानाच्या प्रतिबंधक 3 गोष्टी आहे बघा. कोण कोण? संशय, असंभावना आणि विपरीत भावना. जर समजा एखाद्या गोष्टीचं ज्ञान करायला गेलो आपण आणि संशय आला तर ज्ञान होणार नाही, संशयात पडणार ना, आहे की नाही? समजा आता समोर आहे स्थानून, लाकडाचं खोड, त्याला बघायला गेलो पण संध्याकाळची वेळ होती. मग संशय आला, अरे स्थानूर वा पुरुषो वा, संशय उत्पन्न झाला. संशय उत्पन्न झाल्यानंतर हा स्थानूच आहे म्हणजे लाकडाचं खोडच आहे असं निश्चयात्मक ज्ञान होईल का? होणार नाही. संशय काय झाला? ज्ञानाकरिता प्रतिबंधक ठरला. ठीक आहे ना? ज्ञानाचा प्रतिबंधक आहे कोण? संशय. म्हणून म्हटलंय संशयावनी थोर आणि पाप नाही घोर. ठीक आहे ना? म्हणून वेदाविषयी, संतवाक्याविषयी, वेदवाक्याविषयी, गुरुवाक्याविषयी कधी संशय येता कामा नये. निश्चयात्मक पाहिजे. संतांनी सांगितलंय ना ते बरोबरच आहे. कळलं की नाही? वेदाने सांगितलंय, स्मृती ग्रंथाने सांगितलंय, ते बरोबरच आहे. जीवब्रह्माची एकताच आहे. मग कोणी कितीही जरी आपल्याला सांगितलं माता फोडून की नाही भेद आहे म्हणून, तरी तो भेद बुद्धीवर आरूढ होऊ द्यायचा नाही. कारण भेदापासून कुणालाही पुरुषार्थाची प्राप्ती झालेली आतापर्यंत अनुभवात नाही आहे. अभेद सांगताय संपूर्ण संत, वेद, सर्व काय सांगतात? जीवब्रह्माचा अभेद. फक्त तो अभेद समजून घ्यायचा आहे कसा आहे म्हणून. कारण वाच्यार्थ घेतला जर दोन्ही पदाचा, ईश्वर पदाचा वाच्यार्थ घेतला, जीव पदाचा वाच्यार्थ घेतला, तर त्यामध्ये विरुद्धता आहे, अभेद होऊ शकत नाही. मग लक्षार्थ वाच्यार्थ सारं समजून अभेद सांगण्यात तात्पर्य कशात आहे नेमकं? तर जीव पदाने घ्यायचा कोण? साक्षीरूप जीव, पारमार्थिक जीव. ईश्वर पदाने घ्यायचं कोण? ब्रह्मतत्व. आणि त्या दोघाचा काय सांगितलं जातो? अभेद. त्याविषयी पुन्हा संशय येता कामा नाही. संशय आला तर ज्ञान होणार नाही, ज्ञान झालं नाही तर अविद्येची निवृत्ती होणार नाही, अविद्येची निवृत्ती झाली नाही तर संसाराची निवृत्ती होणार नाही.
संसारच निवृत्ती न होणं म्हणजेच काय? पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, अनर्थाची प्राप्ती होते. म्हणून ज्ञान तर झालंच पाहिजे. आणि म्हणून ज्ञानाचे प्रतिबंधक जे आहे त्यांना दूर केलं पाहिजे. ज्ञानाचा प्रतिबंधक पहिला कोणता आहे? संशय. आणि तो संशय दूर करण्याकरिता उपाय पण सांगितला आहे. काय सांगितलं आहे बरं उपाय? श्रवण. आत्ता गेलाय ना वर श्रवण. कारण श्रवण हे फल कशाचा? श्रवण आहे. श्रवण केलं तर काय होतं? संशयाची निवृत्ती होते, प्रमाणगत संशयाचा नाश होतो, असा अर्थ आहे. श्रवणाचं फल आहे. चला पुढे. असंभावना आणि विपरीत भावना. ठीक आहे ना? असंभावना म्हणजे काय बरं? असंभवतेचं ज्ञान आहे की नाही? कसं असू शकेल बा असं याला म्हणायचं असंभावना. आणि दुसरी आहे कोणती? विपरीत भावना, उलटा निश्चय. आहे रज्जू, निश्चय झाला सर्पाचा, त्याला म्हणतात काय? विपरीत भावना. आहे ब्रह्म, स्वतःला समजतो काय? जीव किंवा देह, हा काय आहे? विपरीत निश्चय आहे की नाही? ही ज्ञानाचे प्रतिबंधक आहे. संशय, असंभावना आणि विपरीत भावना. पुढे चला. ज्ञानादी. तर ज्ञानादी 3 आहेत. कोण आहे बरं? ज्ञान, वैराग्य आणि उपशम. उपशम म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. कळलं की नाही? ज्ञान, वैराग्य आणि शम दम याने हे घ्यायचे उपशम शब्दाने. झाला अर्थ? चला. अशा रीतीने 3 पदार्थ कोणकोणते आहे याच्याविषयी हा विचार झाला. आता 4 पदार्थ जे असतात ते कोण कोण असतात बरं? तर त्याचा विचार चालू होत आहे. तर सर्वात पहिला आहे अनुबंध. बरोबर? अनुबंध किती आहे? 4. पण अनुबंध म्हणजे काय बरं? अनुबंध शब्दाचा काय अर्थ होतो? तर सरळ अर्थ आहे की ज्याचं ज्ञान झालं असता पुरुष ग्रंथाधिकामध्ये प्रवृत्त होतो, त्याला म्हणतात काय? अनुबंध. जो आपल्या ज्ञानानंतर, आपलं ज्ञान करून दिल्यानंतर पुरुषाला ग्रंथाधिकामध्ये जोडतो, त्याला म्हणतात अनुबंध. आहे की नाही? आता कोणत्याही कार्यामध्ये मनुष्य जो प्रवृत्त होतो की नाही, तो तेव्हाच होतो जेव्हा त्याचा अनुबंध कळलेला असतो. जो बुद्धिमान मनुष्य आहे तो अनुबंध कळल्याशिवाय कोणत्याही कार्यात प्रवृत्त होत नाही. आणि अनुबंध कळल्या वाचून जर कोणी एखाद्या कार्यात प्रवृत्त झाला असेल तर त्याला म्हणायचं काय? गोळ्या संपल्या आहे. हा, त्याला मूळ म्हणतात. कळलं की नाही? सरळ आहे ना व्यवहारामध्ये सुद्धा. आहे की नाही? कोणतेही कार्य घ्या, त्याला काय पाहिजे? अनुबंध चतुष्टय असला पाहिजे. आहे की नाही? आता अनुबंध चतुष्टय 4 आहेत. कोण कोण? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. बरोबर आहे की नाही? समजा आता एखाद्याला कोरोना झाला आणि मेडिकलच्या चाव्या तुझ्याजवळ आहे, तुझ्या मित्राचं दुकान असल्यामुळे, आणि तो गेलाय समजा गावाला 2-4 दिवस फिरायला, डॉक्टर बी रजेवर आहे. मग आता तू काय करशील? मेडिकल चावी आहे ना, उघडायचं, औषध काढायचं आणि त्या तुझ्या ज्या मित्राला कोरोना झाला त्याला पाजायचं. करशील का नाही करशील? का बरं? माहिती नाही ना त्यातली, म्हणजे काय नाही? अधिकारी नाही आहे. कळलं की नाही? साऱ्या गोष्टी असायला पाहिजे ना. अधिकारी पाहिजे, पुन्हा काय पाहिजे? विषय पाहिजे. समजा तू आता अधिकारी आहे, डॉक्टरचा कोर्स केलाय, तुला इंजेक्शन देता येतं, चावी आहे तुझ्याकडे, चावी आहे मेडिकलच्या चाव्या, आणि शेजारी त्याला कोरोना पण झालाय समजा, कल्पना करायला काय हरकत आहे? चाव्या पण तुझ्याकडे आहे. मग तू गेला शोधायला, असं औषध जर दिलं तर हा बरा होऊ शकतो, तुला माहिती आहे, पण ते औषधच तिथे सापडायला तयार नाही. मग प्रवृत्त होशील का? नाहीये. काय नाही तिथं? विषय नाही आहे की नाही? किंवा चावी आहे परंतु त्या किराणा दुकानाच्या आहे, मेडिकलच्या चाव्या त्याने दिल्याच नाही. मग आता तू किराणा दुकान उघडून त्याला काही साखर वगैरे खाऊ घालायचा प्रयत्न करशील का? उपाय म्हणून नाही होऊ शकत ना. का? विषय नाहीये. काय पाहिजे? अधिकारी, विषय पाहिजे. आहे की नाही? पुन्हा प्रयोजन सुद्धा असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? समजा आता चाव्या आहे, मेडिकलच्या दुकान आहे, त्यात औषधही आहे, आहे की नाही, परंतु ज्याला रोग झाला आहे तो तुझ्याकडे यायलाच तयार नाही आहे. कळलं की नाही आहे? तर काय नाही तिथं? प्रयोजन नाही, काही उपयोग नाही ना त्याला देऊन, तो घ्यायलाच तयार नाही, त्याची तुझ्यावर विश्वास नाही, श्रद्धा नाही, प्रयोजन नाही आहे, तरी ते जमणार नाही. काय पाहिजे? अधिकारी, विषय, प्रयोजन. बरं, प्रयोजन आहे, तो पैसे देऊ राहिला तुला, तो म्हणतोय मला इंजेक्शन द्या म्हणून वगैरे वगैरे, आहे की नाही, परंतु काय नसेल? संबंध नसेल, काही अर्थार्थी संबंध नाही आहे, पैसे बी तुला नको पाहिजे आहे, तरी तू काम करशील का? मग नाही करणार. तात्पर्य काय? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध, या 4 गोष्टी असल्या पाहिजे. हॉटेलमध्ये जेवण करायला जायचं आहे की नाही, कोण जातो? ज्याला भूक आहे तो का ज्याला भूक नाही तो?
भूक आहे, भूक असून पुन्हा घरी उपलब्ध नाही आहे की नाही, तो जाणार तिथला अधिकारी. जाऊ द्या किती सांगायचं. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध 4 कळले की नाही. अनुबंध कळला ना. पुढे चला अधिकारी. वेदांताचा अधिकारी कोण हे समजून घ्यायचं आपल्याला. व्यवहारातलं काहीतरी काय करायचं आहे त्याच्याशी, कळलं की नाही. तर भरपूर उदाहरणं देता येतील आहे की नाही. गाडी चालवायची आहे, त्याला ड्रायव्हरचा अधिकारी आहे का कोणी पण. गाडीनं चालवायला बसेल का, आणि बसला तर काय होईल मग, जाईन का गाडी, आडसला नाही जाणार ना, काय होईल मग, त्या वड्यामध्येच जाईन पडून मध्येच. अधिकारी पाहिजे, विषय पाहिजे, प्रयोजन पाहिजे, काहीतरी काम जे असलं पाहिजे आडसला जायचं आहे की नाही. जाऊ द्या. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध कळालं जी. चला वेदांताचा अधिकारी कोण आहे मग. तर बघा अंतःकरणात 3 दोष असतात. मल, विक्षेप, आवरण. ज्याचा मल आणि विक्षेप निवृत्त झालाय कशामुळं, निष्काम कर्माने उपासना करून करून मल दोष निवृत्त झालाय. फक्त स्वस्वरूपाचं आवरण ज्याच्या चित्तात शिल्लक आहे आणि ते आवरण सुद्धा आपलं निघून जावं यासाठी जो प्रयत्नशील आहे तोच वेदांत शास्त्राचा काय अधिकारी. चला अधिकारी. पुन्हा विषय आहे की नाही. विषय काय, जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन करणे हा वेदांत शास्त्राचा काय आहे, विषय आहे. प्रयोजन, मोक्ष म्हणजे कोणता, सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. हे काय आहे, प्रयोजन आहे. आणि मग संबंध काय, बाकी सारे संबंध, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध, संबंधही जुळतात. तर प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध कुणाकुणाचा, ग्रंथाचा आणि विषयाचा कोणता संबंध, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. प्राप्य प्रापक भाव संबंध कुणाकुणाचा, अधिकारी आणि प्रयोजन, मोक्ष यांचा कोणता संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध. अशा रीतीने संबंधही येतात. 4 गोष्टी कळाल्या की नाही, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. बरोबर. चला याला अनुबंध म्हणतात. पुढे अंतःकरण. अंतःकरणाचे 4 भेद आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ठीक आहे ना. जेव्हा अंतःकरण काय करतं, संकल्प विकल्प करतं, तेव्हा त्या संकल्प विकल्पात्मक वृत्तीला काय म्हणतात, मन. तेच अंतःकरण जेव्हा निश्चय करतं तेव्हा त्या निश्चयात्मक वृत्तीला काय म्हणतात, बुद्धी. तेच अंतःकरण जेव्हा चिंतन करतं, स्मरणरूप चिंतन करतं, तेव्हा त्याला काय म्हणतात, चित्त. आणि तेच अंतःकरण जेव्हा अहंकार धारण करतं, अभिमान, तेव्हा त्याला म्हणतात काय, अभिमानात्मक वृत्तीला अहंकार असं म्हणतात. तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार झालं. पुढे जाऊया. आर्तादी भक्त ऐकलंय की नाही. 4 भक्त आहे म्हणून. 4 भक्त कोणकोणते आहेत, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. कळलं. तर म्हणे का हो, आर्त भक्त कशाला म्हणतात बरं. तर आर्त भक्त तो आहे की ज्याच्या ठिकाणी दुःख आहे, आध्यात्मिक वगैरे काही नाही, शरीराच्या संबंधाने, सूक्ष्म स्थूल शरीराच्या संबंधाने, आध्यात्मिक आधी अध्यात्म दुःख, अधिभौतिक दुःख वगैरे या जो दुःखाने जो व्याकुळ आहे आणि त्या दुःखातून सुटण्याकरिता जो भजन करतो त्याला म्हणतात काय, आर्तभक्त. त्याचं भजनाचं प्रयोजन एवढंच आहे की देवा लय कसंही कर रे बाबा, लय पोट दुख राहिलं, सकाळ लोक तरी कमीत कमी बरं राहू दे ना. राम 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 रातभर म्हणतो. कशासाठी, दुःख दूर होण्यासाठी. त्याला माहिती आहे सकाळी मग गेलं दवाखान्यात, गोळी घेतली, बरं झालं की राम राम विसरून जातो. कोणता भक्त, आर्तभक्त. दुःखाची निवृत्ती होण्याकरिता भक्ती करणारा आहे की नाही. अध्यात्म इत्यादी दुःख. पुढे जिज्ञासू भक्त. जिज्ञासू भक्त कोणाला म्हणतात, जिज्ञास शब्दाचा अर्थ काय आहे, ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. भगवत तत्वाला जाणण्याची जी इच्छा, हे देवा मला परमात्मा स्वरूपाचं, तुझ्या स्वरूपाचं मला ज्ञान व्हावं, या इच्छेने जो भक्ती करतो त्याला म्हणतात कोणता भक्त, जिज्ञासू भक्त. तिसरा आहे कोणता, अर्थार्थी आहे की नाही. अर्थार्थी म्हणजे काय, अर्थ शब्दाने घ्यायचं या लोकातले भोग किंवा परलोकातले भोग, आणि त्या भोगाच्या प्राप्तीच्या इच्छेने जो भजन करतो त्याला म्हणायचं काय, अर्थार्थी. ठीक आहे ना जी. या लोकातले भोग प्राप्त करण्याकरिता किंवा परलोकातले भोग प्राप्त करण्याकरिता जो भजन करतो अशा भक्ताला म्हणतात काय, अर्थार्थी भक्त. चौथा आहे कोणता, ज्ञानी. ज्ञानी म्हणजे कोण, जीवनमुक्त विद्वान, तत्वज्ञान झालेलं आहे की नाही. त्याला आता काही कर्तव्य पण राहिलेलं नाही आहे, तरी पण जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरिता आपल्या भजनामध्ये तल्लीन असतो, त्याला म्हणतात काय,
ज्ञानी भक्त. लागला अर्थजी. 4 भक्त कळाले. कोण कोण? अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. पुढे चला. पुढे काय आहे? आश्रम. आश्रम किती आहे? 4. कोण कोण? ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. ठीक आहे ना. सरासरी मनुष्याला 100 वर्ष आयुष्य दिलं आहे. त्यापैकी पहिले 25 वर्ष काय? ब्रह्मचर्य आश्रमात घालवावे असं सांगितलं आहे. नंतर ब्रह्मचर्य आश्रमात असताना अध्ययन करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि ब्रह्मचर्य आश्रम संपल्यानंतर इच्छा असेल तर घ्यावा. कोणता? गृहस्थाश्रम. जरूरत नाही आहे की गृहस्थाश्रम घेतलाच पाहिजे. कारण श्रुती सांगते यद हरेव विरजेत तद हरेव प्रवर्जेत. ज्या दिवशी ज्या क्षणी वैराग्य होईल त्याच दिवशी संन्यास घेतला पाहिजे. म्हणजे संन्यास हा कोणत्याही आश्रमातून घेता येतो. पण जर तशी काय इच्छा नसेल तर मग ब्रह्मचर्य आश्रमातून सांगितलं आहे काय? गृहस्थाश्रम. मग गृहस्थाश्रमात किती दिवस राहायचं? 25 वर्ष. म्हणजे वयाची किती झाली आता? 50. मग 50 पासून पुढं म्हणजे 51 पासून 75 पर्यंत वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय? आपल्या घरासमोरच एक कुटिया बांधायची आहे की नाही. त्या कुटियाचे 2 विभाग करायचे. मध्ये एक लाकूड टाकायचं. तिकडून बायको झोपणार, इकडून हा झोपणार. दोघांचा काही संबंध नाही. मौन धरायचं, नामस्मरण करायचं आणि स्वतःच्या घरीच भिक्षा मागून खायचं. काही काम धंदा पोरं नातू सांभाळायचे नाही. त्याला म्हणतात काय? वानप्रस्थाश्रम. आणि चौथा एक कोणता? संन्यासाश्रम. कळलं की नाही? संन्यासाश्रम प्रसिद्धच आहे की नाही. सर्व संघ परित्याग, घरदार सोडून चालले जंगलामध्ये निघून भजन करण्यासाठी. त्याला काय म्हणतात? संन्यासाश्रम. पुढे चला. पुढे काय आहे? उत्पत्ती आदी क्रिया. हे 4 आहे बघा. उत्पत्ती, प्राप्ती, विकार आणि संस्कार. बरोबर. तर या ठिकाणी उत्पत्ती आदी क्रिया शब्द आलाय की नाही. तर क्रिया शब्दाने काय समजायचं माहिती का? क्रिया शब्दाने समजायचं, क्रिया शब्दार्थ होतो कर्म. पण इथं समजायचं काय? क्रिया म्हणजे क्रियेचं फल घ्यायचं. अर्थ काय निघेल? उत्पत्ती आदी जी क्रिया म्हणजे कर्म, त्यांचं फल 4 प्रकारचं आहे असं सांगायचं. बरोबर. उत्पत्ती आदी क्रिया म्हणजे उत्पत्ती आदी क्रियाने काय घ्यायचं? क्रियेचं फल, कर्माचं फल. उत्पत्ती आदी जे कर्माचं जे 4 प्रकारचं फल सांगितलेलं आहे. काय काय? कर्म म्हणजे क्रिया. कर्माचं जे 4 प्रकारचं फल सांगितलं आहे ते कोणतं आहे? उत्पत्ती, प्राप्ती, विकार आणि संस्कार. बरोबर. त्यालाच उत्पाद्य, प्राप्य, विकार्य आणि संस्कार्य असाही प्रयोग केला जातो. तर क्रियेच्या द्वारे प्राप्त होणारे फल हे 4च आहे. 4 पैकीच आहे. काही क्रिया अशा आहे की त्या क्रियेपासून जे फल प्राप्त होतं ते उत्पाद्य, उत्पत्तीरूपी फल. काही क्रिया उदाहरण काय बरं? तर समजा उदाहरण आहे कुंभार. कुंभार काय करतो? घटाला तयार करतो. चाक फिरवतो, त्याच्यावर मातीचा गोळा ठेवतो आणि त्याच्यापासून घटाची उत्पत्ती होते. मग कुलालाची जी क्रिया, त्या क्रियेपासून त्याला जे फल प्राप्त झालं ते कोणतं? उत्पत्ती. घटाची उत्पत्ती झाली. उत्पत्तीरूपी फल, उत्पाद्य. काही क्रिया अशा आहे की त्यांचं फल प्राप्यरूपी फल आहे. ते कसं बरं? समजा आता उदाहरणार्थ उद्या, आज कोण वार आहे? शनिवार आहे. आणि एखाद्याला समजा आता जायची इच्छा झाली आडसला. मग निघाला. आता काही साधन नसल्यामुळे पैदल निघाला. मग आता त्याची गमनरूपी क्रिया चालू झाली. पण त्या गमनरूपी क्रियेचं फल काय बरं? आडस गावाची प्राप्ती. तरी प्राप्य फल झालं, प्राप्तिरूप फल झालं. याने तिथे जाऊन काही आडस गावाला उत्पन्न नाही केलं. ते काय झालं आहे? प्राप्त झालं आहे. हे कोणतं फल झालं? प्राप्य. काही आहे विकार, अर्थात विकार्य. म्हणजे काय बरं? अन्य रूपाची प्राप्ती. विकार म्हणजे काय? अन्य रूपाची प्राप्ती, त्याला म्हणतात विकार. तर काही क्रिया अशा आहे की त्याचं फल आहे विकार्य. उदाहरण समजा आता तुम्ही गेला रसोई घरामध्ये, आहे पीठ. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही त्याच्या बनवल्या पोळ्या, चपात्या बनवल्या. तर अन्य रूप झाले की नाही? पिठाचं वेगळं रूप आहे, चपातीचं वेगळं रूप आहे. मग आता तुमची जी शिजवण्याची, बनवण्याची जी काय क्रिया, कर्म घडलं, त्या कर्माचं फळ काय बरं? विकार. पिठाचं काय केलं तुम्ही? पोळी केली, ती विकार झाला. ते विकार्य रूप फळ झालं. बरोबर. तिसरं आहे कोणतं? संस्कार, संस्कार्य रूप फल. तर काही क्रिया अशा आहे की त्याचं संस्कार रूपी फल प्राप्त होतं. तर ते संस्काराचे 2 प्रकार पुन्हा. एक आहे मला गुणाधान आणि मलापनयन. काय? मलापनयन, गुणाधान, असे 2 प्रकारचे संस्कार. मलापनयन म्हणजे काय? मलाला दूर करणे. समजा तुम्ही कपडे धुवायला गेलात, आहे की नाही? साबण लावली,
साबण लावली वगैरे ज्या क्रिया तुम्ही केलात त्याच्यापासून तुम्हाला इथं दोन संस्काराची प्राप्ती होणार आहे, किंवा एक कोणतं, कपड्याचा जो मळ होता तो तुम्ही घालवला, याला म्हणायचं मलापनयन. बरोबर. कपडे धुणे रूपी क्रियेचं कर्माचं फल इथं काय प्राप्त झालं, मल अपनयन, मलाचा नाश. बरोबर. कपडे धुतले, पिळले, झटकवले आणि मग तुम्ही पुन्हा काय केले की निळीची पुडी आणली, पुन्हा अर्धी बादली पाणी घेतलं आणि ते पाण्यामध्ये ती निळीची पुडी टाकली आणि थोडंसं त्याला असं हलवलं आणि मग त्याच्यामध्ये कपडा भिजवला, 15 मिनिटांनी काढला, सुकवला. आता ती जी तुम्ही क्रिया केली, पाणी घेणे, त्यात निळीची पुडी टाकणे, त्यात कपडा भिजू घालणे वगैरे वगैरे, मग त्या क्रियेपासून, त्या कर्मापासून एक गुण संस्कार प्राप्त झाला. कोणता, निळापणा प्राप्त झाला. याला म्हणायचं काय, गुणाधान. होता सफेद कपडा, त्याला थोडीशी निळापणा आला, म्हणजे नवीन गुणाचं स्थापना झाली, याला म्हणायचं गुणाधान. तर गुणाधान रूप संस्कार. आणि दुसरा आहे कोणता, मलापनयन रूप संस्कार. कळाली जी. चला, हे झालं काय, उत्पत्ती आदी विचार. पुढे काय बरं, निरोध आहे की नाही. तर निरोध युक्ती, निरोध शब्दाचा अर्थ घ्यायचा काय, किंवा हा, तर निरोध युक्ती म्हणजे चित्ताचा निरोध. निरोध शब्दाने काय घ्यायचं, चित्त निरोधरूप युक्ती असा अर्थ आहे. तर चित्ताचा निरोध करण्याकरिता ज्या युक्ती आहेत ना त्या 4 आहेत. कोणकोणत्या त्या 4 युक्ती आहे, तर बघा दिला इथं, अध्यात्मविद्या. बरोबर. दुसरा आहे साधू संघ, वासना त्याग आणि प्राणायाम. या 4 पैकी कोणत्याही उपाय, 4ही उपायाने काय होतं, चित्ताचा निरोध आहे की नाही. अध्यात्मविद्या, ब्रह्मविद्या ज्याला आपण म्हणतो, अध्यात्मविद्या आत्म्याच्या संबंधीचं ज्ञान. आत्मा काय आहे, अनात्मा काय हे जाणण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू चित्त विचार करायला लागतं. अनात्मा जो आहे ते सोडून द्यायचं आहे, मिथ्या आहे, आणि मी कोण आहे, आत्मा आहे. तर चित्ताचा काय व्हायला लागतो, निरोध. दुसरा आहे साधू संघ. संतांच्या साधूच्या संगतीत जर तुम्ही राहिलात ना, ते तुम्हाला रिकामी बसूच देत नाही, झोपूनही देत नाही, आहे की नाही, जास्त झोपू देत नाही. मग काय करणार, तुम्हाला वाचायला तरी लावणार, अभ्यास तरी करायला लावणार, किंवा माळा तरी जप करायला लावणार, भजन तरी करायला लावणार, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय, साधूच्या संगतीत गेलं तर या सर्व आध्यात्मिक क्रिया गोष्टी घडतात. त्यामुळे काय होतं, चित्ताचा निरोध होतो. चित्ताला इकडे तिकडे पळायला वेळच भेटत नाही. साधू संघ. वासनाचा त्याग, जे पूर्वीचे संस्कार आहे आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा काय करायचा, त्याग सोडून द्यायचे, आहे की नाही. भरपूर आतापर्यंत काय केलं असेल, मारामाऱ्या, चोरी, पेन चोर कोणाचा पुस्तक चोर शाळेत असताना, आहे की नाही. हे सारे संस्कार अंतःकरणावर आहे की नाही, मारामाऱ्या वगैरे वगैरे हे सारं सोडून दिलं आता. तर वासनेचा काय केला, संस्काराचा त्याग, त्याने काय होतो, चित्ताचा निरोध. आणि आणखीन उपाय आहे कोणता, प्राणायाम. एवढंही करून जर चित्त ऐकतच नसल तर काय करायचं, पूरक, कुंभक, रेचक, सतत प्राणायाम करायचा. त्याची पण मात्रा आहे, 2, 4, 6 अशी काही मात्रा आहे, ठीक आहे ना. 2 क्षणात घेतला तर 4 क्षण ठेवायचा, पुन्हा सोडायचा हळूहळू, आहे की नाही. मग पाहून घ्या योगसूत्रात. तर सांगायचं तात्पर्य काय, प्राणायाम केल्याने सुद्धा काय होतं, चित्ताचा निरोध होतो. कितीही जरी चित्त चंचल झाला असेल, विक्षिप्त झाला असेल तर 5 मिनिटं फक्त तुम्ही प्राणायाम करा, जसं जमेल तसा, लगेच चित्त काय होतं, त्याचा निरोध होतो. बरोबर. चला पुढे काय आहे बरं, धर्मादी 4 आहे. बरोबर ना. धर्मादी म्हणजे काय, धर्म आहे आदी आरंभी ज्यांच्यामध्ये, त्याला म्हणायचं धर्मादी. अर्थात हे 4 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आहे. त्यात धर्म म्हणजे काय बरं, धर्म शब्दाचा अर्थ होतो सकाम किंवा निष्काम पुण्य. सकाम कर्म करून प्राप्त केल्या गेलेलं पुण्य, किंवा निष्काम कर्म करून प्राप्त झालेलं जे पुण्य निष्काम, विहित कर्म घ्यायचं आहे की नाही. विहित कर्म केलं काय, धर्म चालू आहे ना, धर्माचा विषय चालू आहे ना, हा धर्म कसं काय. तर शास्त्राने सांगितलंय कर्म करण्याचं, तर ते सकाम कर्म करा किंवा निष्काम करा, विहित कर्म. सकाम कर्म केलं तरी पुण्य उत्पन्न होतं, त्याच्या बळावर तुम्हाला स्वर्गाधिकाची प्राप्ती होते. आणि निष्काम भावनेने कर्म केलं तर अंतःकरणाची शुद्धी तर होतेच, त्याच्याबरोबर पुण्यही प्राप्त होतं. असं जे पुण्याची प्राप्ती करून घेणं, याला म्हणायचं काय, धर्म. हा पुरुषार्थ आहे. पुढचा काय आहे, अर्थ. या लोकातले भोग किंवा परलोक, स्वर्गालोकातले भोग, ते भोग प्राप्तीचं जे साधन ते प्राप्त करणं, याला म्हणतात काय,
अर्थ नावाचा पुरुषार्थ. या लोकातल्या भोगाच्या प्राप्तीचं साधन काय आहे? भोगाचं साधन काय? धनाधिक आहे की ते प्राप्त करणं, त्याला म्हणायचं काय? अर्थ नावाचा पुरुषार्थ. ठीक आहे. हा, या लोकातले भोग प्राप्त होण्याचं साधन केवळ धनच नाहीये. धन, घर, बायको, उद्योग, हे सारं सिद्ध केलं ज्याने, समजायचं काय? अर्थ नावाचा पुरुषार्थ केला आहे. पण ते करताना काय असली पाहिजे? इमानदारी. आहे की नाही? जर ती इमानदारी नसेल, काठी मारून 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 जर धन कमवत असेल तर त्याला म्हणता येत नाही. आहे की नाही? अर्थ पुरुषार्थ नाही येतो. ठीक आहे ना? चला, धर्म अर्थ. पुढे काय आहे? काम. काम म्हणजे काय? या लोकातला किंवा परलोकातला जो भोग, त्याला म्हणायचं काय? काम भोग. भोग म्हणजे काय? सुखदुःखान्यंतर साक्षात्कार भोग. चला, पुढे आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? दुःखाची निवृत्ती, सुखाची प्राप्ती, याला म्हणतात काय? मोक्ष. तर पुरुषार्थ किती झाले? 4. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याला धर्मादी म्हणून 4 म्हटलं आहे. खाली आलंय पुरुषार्थ, तेच आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पुढे चला. पुढे काय बरं? विवेकादी. काय विवेकादी? विवेक, वैराग्य, क्षमा, षटक आणि मुमुक्षुत्व असं दिलंय की नाही? तर विवेकादी किती आहेत? 4 आहेत. कोण कोण? विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व. विवेक माहिती आहे, आत्मा काय अनात्मा काय याचं चिंतन विवेक आहे. वैराग्य म्हणजे काय? यलोकापासून परलोकापर्यंत असणारी जी भोगाची इच्छा, त्या इच्छेचा त्याग, त्याला म्हणतात काय? वैराग्य. समाधी षटक म्हणजे शम, दम, उपरती, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, हे समाधी षटक आहे. आणि मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा. ठीक आहे. चला पुढे. पुढे काय आहे? भूतग्राम. ग्राम म्हणजे समूह, आहे की नाही? भूत म्हणजे प्राणी. तर प्राण्यांचा समूह तोही 4 प्रकारचा आहे बघा. कोण कोण? जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज. जरायुज, जरायुज जरेपासून उत्पन्न होतात. जार, मराठीत काय म्हणतो आपण त्याला? जार. तर जारातून जे निघतात त्यांना म्हणायचं काय? जरायुज. असे कोण आहे? मनुष्य, पशु म्हणजे गाय, म्हैस, हे सर्व काय आहेत? जरायुज आहे. अंडज, अंडातून ज्यांचा जन्म होतो त्यांना काय म्हणतात? अंडज. असे कोण आहे? पक्षी, सर्प, यांचा जन्म कशातून होतो? अंड्यातून होतो. स्वेदज, स्वेदज म्हणजे घामापासून ज्यांची उत्पत्ती होते त्याला म्हणायचं काय? स्वेदज. उदाहरणार्थ उवा, लिखा, ढेकणं पण का? स्वेदज. इच्चू जो असं इच्चू आहे की नाही? विंचू, तो पण स्वेदज आहे का? मग कशा दे काय माहित. चला जाऊ द्या. आहे की नाही? आणि हे कुठं पाहायला भेटतील तुम्हाला? कोण? वा, लिखा, डोक्यात ज्यांचे मोठे मोठे केस वाढले की ना, ते सापडण्याची शक्यता असते. कळलं की नाही? चला, मग त्या समूळ नष्ट होण्यासाठी काय करावं लागतं? मुंडन. त्याशिवाय पर्याय नसतो. चला पुढे काय? उद्भिज. उद्भिज म्हणजे काय? जमिनीला फोडून जे बाहेर येतात त्यांना म्हणतात उद्भिज. जसं धान्य वगैरे पेरतो आपण, कोंब बाहेर येतात की नाही? जमिनीचा पडदा मातीला बाहेर बाजूला करून ते वर येतात. असे ते वृक्षादी हे उद्भिज आहेत. हे झाले भूतग्राम. पुढे काय बरं? मैत्री आदी. तर मैत्री आदी 4 आहे. फार महत्वाचं बरं का? मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. जीवन जगत असताना या 4ही वृत्ती आपल्याजवळ असल्या पाहिजे, म्हणजे दुःख होत नाही, त्रास होत नाही. आहे की नाही? कसं बरं? मैत्री. मैत्री म्हणजे काय? मित्रता. कुणाबरोबर करायची? की जो धार्मिक आहे, दैवी संपत्तीने युक्त आहे, म्हणजे आपल्या तोडीच आहे. प्रत्येक जण मित्रता करतो तो आपल्या आपल्या योग्यतेनुसार. त्याचं स्वरूप कळत नसेल तर त्याच्या मित्राचं स्वरूप पाहायचं आणि त्याच्यावर अंदाज काढायचा की हा सुद्धा असाच असला पाहिजे. आहे की नाही? नाही, व्यवहारामध्ये घडतं की नाही असं? तर मैत्री. धनवान मनुष्याची मैत्री धनवानाबरोबर, गुणवानाची मैत्री गुणवानाबरोबर असते, ईश्वर भक्ताची मैत्री ईश्वर भक्ताबरोबर असते, विषयी पुरुषाची व्यक्ती विषयी पुरुषाबरोबर असते. अशा रीतीने. आणि मैत्री म्हणजे काय? हा माझा आहे अशी बुद्धी, त्याला म्हणायचं काय? मैत्री. ठीक आहे. मी जिथं मैत्री आली तिथं द्वेष होत नाही, मग असा अर्थ आहे. दुःख होत नाही. मग पुढे आहे करुणा. करुणा म्हणजे काय?
करुणा शब्दाचा तसा अर्थ होतो दया. मग जगामध्ये जे लोक अत्यंत दुःखी आहेत किंवा ज्यांच्या ठिकाणी काहीच गुण नाही आहे, गुणाच्या दृष्टीने निकृष्ट आहेत, किंवा जे अत्यंत अज्ञानी आहेत, मूढ लोक आहेत, अशा लोकांविषयी दया ठेवायची. त्यांची उपेक्षा नाही करायची, त्यांचा द्वेष नाही करायचा. चलो भाई काही हरकत नाही, भगवंताच्या सृष्टीतला प्राणी आहे, दुःखी आहे बिचारा, मग त्याला करता आली तर सहाय्यता करायची, दया करायची त्याच्यावर, आहे की नाही, दयाबुद्धी ठेवायची. बरोबर. म्हणजे दुःखी लोक आहे, निकृष्ट लोक आहे, त्यांच्याविषयी काय बुद्धी ठेवायची? दया. जे समान व्यसनवाले, समान आपल्यासारखे आहेत, त्यांच्याविषयी मैत्री. 2 झाल्या. पुढं काय आहे? मैत्रीच नंतर काय आहे? करुणा झाली. पुढं मुदिता. मुदिता. मुदिता म्हणजे काय बरं? तर मुदिता शब्दाचा अर्थ होतो तसा प्रीती, प्रेम. ठीक आहे ना. तर जे पुण्यवान लोक आहेत, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, जास्त भजन करणारे आहेत, किंवा गुणाने अधिक आहेत, आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत, किंवा ईश्वर भक्त आहेत, त्यांच्याविषयी काय ठेवायची? मुदिता, प्रेम, प्रीती ठेवायची. ठीक आहे. आणि उपेक्षा. तर काही लोक काय असतात जगामध्ये अत्यंत पापी आहेत, त्यांना 1000 वेळेस सांगितलं तरी ते सोडत नाही, पापिष्ट आहे, किंवा अत्यंत अवगुणाने युक्त आहेत, किंवा अत्यंत पामर आहेत, त्यांचं ते सोडतच नाही. मग अशा लोकांचा द्वेष केल्यापेक्षा द्वेष नाही करायचा. मग काय करायची? उपेक्षा, सोडून द्यायचं, त्यांच्याविषयी काहीच विचार करायचा नाही. उदासीनता याला म्हणतात काय? उपेक्षा. लागलं की नाही? राग द्वेष रहित रूप जी वृत्ती, तिला म्हणतात उदासीनता किंवा उपेक्षा. लागलं? जगामध्ये 4 पैकीच कोणीतरी सापडेल की नाही? मग कुणाविषयी मैत्री, कुणाविषयी करुणा, कुणाविषयी मुदिता, कुणाविषयी उपेक्षा ठेवायची. बरोबर. चला पुढे काय? उपेक्षा म्हणजे द्वेष नाही आहे, त्याच्याविषयी काहीच नाही, अनुकूल प्रतिकूल काही विचारच नाही करायचा. आहे तो त्याच्या घरी, मी माझ्या घरी, संपला विषय. याचा अर्थ नाही की उपेक्षा म्हणजे द्वेष करणे, असं नाही आहे. कळलं? चला पुढे काय बरं? मोक्ष द्वारपाळ. ध्यान द्या, मोक्षाचे दरवाजे 4 आहेत. 4 आहे म्हणजे या 4 दरवाज्यातूनच जावं लागतं तर मोक्ष भेटतो. कोण आहेत ते असे? शम. शम म्हणजे काय? मनाचा निग्रह. संतोष म्हणजे समाधान. समाधान म्हणजे काय? ज्या कामात आपण लागलो आहे ना, त्या कामात पूर्ण लक्ष देऊन राहणे, इकडे लक्ष न जाऊ देणे, त्याला म्हणतात संतोष, अर्थात समाधान. अध्ययन अध्यापनामध्ये आहोत ना आपण आता, आपल्याला घरून बी परवानगी आहे, वेळ दिलेला आहे, बुद्धी आहे, योग्य साऱ्या गोष्टी आहेत. मग आता अध्ययन अध्यापन आपण घेतलंय ना, बस त्याच्यातच पूर्ण शक्ती लावून मन करवलं, काही पाहायचं नाही, त्याला म्हणतात काय? संतोष. बरोबर आहे की नाही? माणसाने कोणतंही काम करायचं तर ते 100% करायचं, पूर्ण शक्ती लावून, आहे की नाही? नाही तर काय, गाडी चालू आहे पुढं, पाहतो इकडे 1 तास बाजूला, गाडी कुठं जाईल? मग गड्ड्यात जाईल ना, असं नाही आहे. कळलं? उदाहरण सांगितलं. संतोष. पुढे काय? विचार. काय आलंय पुढे? विचार. विचार शब्दाचा अर्थ होतो इथं विवेक. विवेक असला पाहिजे, म्हणजे आत्मा काय अनात्मा काय हे समजून घेतलं पाहिजे. पुढे आहे काय? सत्संग. सत्पुरुषाचा संघ, सद्ग्रंथांचा संघ. अशाच ग्रंथ संग्रहित ठेवायचे की जे चांगला मार्ग दाखवणारे आहेत, आहे की नाही? दुसरे ग्रंथ ठेवायचे नाही. कळला अर्थ? चला पुन्हा सत्पुरुषाचीच काय करायची? संगती करायची. सत्पुरुषाच्या संगतीत मनुष्य आला तर विचार होतो, नाही आता शिकलंच पाहिजे. आणि एखादा दिवस जर इकडे तिकडे समजा दुसऱ्या मित्राबरोबर गेला तर विचार उत्पन्न व्हायला निघतो. मग कारण ते तसंच ज्ञान देतात ना, अरे काय रे, काय तू कुठं जाऊन बसला, मनुष्य जन्म काय पुन्हा पुन्हा आहे का? मस्त लग्न करायचं, एवढं ऐकलं का बिघडलं का? की नाही? मग अशा लोकांकडे राहायचं नाही, दुरून सुद्धा त्यांना पाहायचं नाही, त्यांना फोन करायचा नाही. उलट असे कोणी भेटले तर त्यांना जबरदस्ती इकडे आणायचं या मार्गात. येन केन प्रकारे साम दाम दंड भेदाने कुणालाही परमार्थामध्ये आणलं तर त्याचं सुद्धा पुण्य आहे. मग तुम्ही कोणत्याही पद्धतीने आणा, तसा येत नसलं मारून उठकून काही ना आणा, तरी पुण्यच भेटेल तुम्हाला, आहे की नाही? तो करतो त्याचं कल्याण तर होईलच, पण त्याचं कल्याण झाल्यामुळे आपल्यालाही काय लागणार? पुण्य लागणार आहे. चला, नाही तर एक न दिवस तर या मार्गात यावंच लागणार आहे, याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. आतापर्यंत असे कल्प गेले, कितीतरी आपण जन्म घेतले, सुख भेटलं का? नाही भेटलं. शेवटी यावं लागणार आहे तर ह्याच मार्गात. आज नाही तो कल, आना तो कधी पडेगा. कळलं की नाही? समजा आता ह्या जन्मात नाही आले तर मग कल्पपर्यंत बेंडूक मांजर कुत्र होत राहणार, भोग दुःख भोगणार. पुन्हा कधीतरी योग
आला मनुष्यजन्म तर तेव्हा कोणी ना यावंच लागणार आहे, तेव्हा नाही आला तर पुन्हा कधीतरी यावाच लागणार आहे, कारण या मार्गाशिवाय मोक्ष नाही आहे. चला बाई पुढे काय बरं, योग भूमिका. योगाच्या भूमिका 4 आहेत, वाणीलय, मनोलय, पुढे काय आहे भूमिलय ना, भूमिलय नाही पाहिजे तिथं बुद्धिलय. भूमी शब्द काढून काय टाका, बुद्धिलय. आणि पुढे आहे अहंकारलय. योग मार्गाने जात असताना हा क्रम आहे. अगोदर वाणीचा लय, वाणीचा मनामध्ये लय करायचा म्हणजे मौन धरायचं, बोलायचं नाही. नंतर मनाचा लय, मनाने मनोराज्य रचवायचं, बनवायचं नाही, मनोराज्य नाही करायचं. मग बुद्धीचा लय, अहंकाराचा लय, स्वरूपाची स्थिती, क्रम आहे हा. चला पुढे काय, वर्ण. वर्ण किती आहे, 4. कोण कोण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र प्रसिद्ध आहेत. पुढे चला, पुढे काय बरं, हा वर्तमान ज्ञान प्रतिबंध निवृत्ती हेतू. हेच ना, म्हणजे काय, ज्ञानाचे जे प्रतिबंधक आहेत आहे की नाही, त्यांच्या निवृत्तीचा उपाय कोण कोण आहेत ते सांगताय. काय म्हटलं इथं, काय चालू आहे, जाऊन घ्या. चला, काही गोष्टी अशा आहेत की ज्ञानाच्या प्रतिबंधक, वर्तमान प्रतिबंध त्याला म्हणतात. वर्तमान प्रतिबंध, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध. ध्यान द्या, तर ज्ञान प्राप्त होण्यासाठी काही वर्तमान प्रतिबंध आहेत. असे वर्तमान प्रतिबंध 4 आहेत आणि त्या 4 वर्तमान प्रतिबंधाच्या निवृत्तीचं साधन देखील 4 आहे. मग ती इथं सांगता येतात. तर वर्तमान ज्ञान प्रतिबंध निवृत्ती हेतू म्हणजे काय बरं, ज्ञानाचे वर्तमान जे ज्ञानाचे प्रतिबंधक आहेत त्यांच्या निवृत्तीचे 4 हेतू असा अर्थ आहे. तर त्यात पहिलं दिलंय काय, समाधी. तर शम दम वगैरे हे काय करतात बरं, ज्ञानाच्या प्रतिबंधकाला हटवतात. कोणता असा प्रतिबंध आहे की ज्याला दूर करतात हे समाधी, तर विषयासक्ती. अत्यंत विषयासक्ती असेल तर ज्ञान होत नाही. तर ज्ञानासाठी वर्तमान प्रतिबंध कोणता आहे, विषयासक्ती. आणि ती विषयासक्ती दूर करण्याकरिता उपाय काय, समाधी. बरोबर. चला पुढे आहे श्रवण. तर श्रवण हा देखील ज्ञान प्रतिबंध निवृत्तीचा उपाय आहे. पण तो श्रवण रूप उपाय कोणत्या अशा वर्तमान ज्ञान प्रतिबंधाचा नाश करतो, म्हणजे कोणता असा वर्तमान ज्ञानाचा प्रतिबंध आहे की ज्याची निवृत्ती क्षमाने होते. कोण, बुद्धिमांद्यता. कळलं की नाही. जर बुद्धी मंद असेल तर मंदता रूप जो वर्तमान ज्ञानाचा प्रतिबंध त्याची निवृत्ती करिता उपाय कोण, श्रवण आदी. पुढे मनन. मननाने सुद्धा काय होतं, निवृत्त होतो उपाय. कोणता उपाय, वर्तमान ज्ञानासाठी जो वर्तमान प्रतिबंध, असं बोला, ज्ञानासाठी जो वर्तमान प्रतिबंध आहे त्याच्या निवृत्तीचा उपाय मनन आहे. पण ज्ञानासाठी जे अनेक वर्तमान प्रतिबंध, त्यापैकी कोणत्या प्रतिबंधाचा नाशक मनन आहे, कुतर्क. मनुष्य बऱ्याच वेळेस काय करतो, कुतर्क करतो. तर्क करायला पाहिजे, तर्क करतो काय, कुतर्क. कुतर्क आणि तर्कात काय फरक आहे बरं. तर्क म्हणजे श्रुतीला अनुकूल जो तर्क त्याला म्हणतात तर्क, आणि श्रुती विरुद्ध अर्थासाठी जो तर्क त्याला म्हणायचं कुतर्क. मग कुतर्काचा नाशक आहे कोण, मनन. आणि पुढे आहे निदिध्यासन. याने कशाची निवृत्ती होते, विपर्यय किंवा दुराग्रह आहे की नाही, याची काय होते, निवृत्ती होते. लागला अर्थाजी. चला, तर विपरीत भावना जी आहे देहाधिका विषयात्मत्व बुद्धी, त्याचा नाशक आहे निदिध्यासन. म्हणून निदिध्यासनाने काय होतं, तो ज्ञानाच्या प्रतिबंधापैकी जो विपर्यय रूप प्रतिबंध आहे त्याचं नाशक आहे कोण, निदिध्यासन. चला मग श्रवणादी, समाधी, श्रवण, मनन, निदिध्यासन. पुढे पहा पुढचा मुद्दा, वर्तमान ज्ञान प्रतिबंध. सापडलं का, म्हणजे ज्ञानाचे वर्तमान प्रतिबंध कोण कोण ते दिले आहे. विषयासक्ती, बुद्धिमंदता, कुतर्क आणि विपर्यय दुराग्रह. या 4 नाशक आहे वरचे 4, समाधी, श्रवण, मनन, निदिध्यासन.
लागलं? पुढे चला. पुढे काय आहे? वेद. वेद किती प्रकारचे आहेत? 4. कोण कोण? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. सापडलं? अथर्वणवेद किंवा अथर्ववेद. ठीक आहे. पुढे आहे शब्द प्रवृत्ती निमित्त. 4 आहेत. कोण कोण? जाती, गुण, क्रिया, संबंध. तिथं ज्ञाती आहे ना, ज्ञातीच्या ऐवजी काय पाहिजे? जाती. म्हणजे काय बरं? शब्द प्रवृत्ती निमित्त म्हणजे काय? तर शब्द आपल्या अर्थाचं ज्ञान करून देतो की नाही? तर कोणताही शब्द कोणत्याही अर्थाचं ज्ञान करून देतो का? नाही. तो शब्द त्या अर्थाचंच ज्ञान करून देतो. मग तो शब्द त्याच अर्थामध्ये का प्रवृत्त होऊ राहिला? दुसऱ्या अर्थाचं ज्ञान करून देत नाही का बरं? त्याचं काय कारण? त्याचं हेच कारण आहे की शब्दासाठी जे प्रवृत्ती निमित्त आहे ते जे असेल तिथं आहे की नाही, म्हणून तो शब्द तिथंच प्रवृत्त होतो. उदाहरणार्थ समजा, उदाहरणार्थ घटत्व ही प्रवृत्ती निमित्त आहे घट शब्दाचं. तर घट शब्दाची प्रवृत्ती पटाच्या ठिकाणी होते का? नाही. का बरं? तर पटाच्या ठिकाणी घट शब्दाचं प्रवृत्ती निमित्त नाही. घट शब्दाचं प्रवृत्ती निमित्त कोण आहे? घटत्व. ते कुठं आहे? घटाच्या ठिकाणी. तिथंच तो प्रवृत्त होतो. पटाच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही. कोण? घट शब्द. तसंच पट शब्द कुठं प्रवृत्त होईल? पट अर्थामध्येच होईल, घट अर्थामध्ये नाही आहे. मग अशा शब्दाचं प्रवृत्ती निमित्त किती आहेत? 4. म्हणजे काही शब्द जातीला घेऊन आपल्या अर्थाचं ज्ञान करून देतात. काही शब्द काय गुणाला घेऊन आपल्या अर्थाचं ज्ञान करून देतात. काही क्रियेला घेऊन, काही संबंधाला घेऊन. उदाहरण समजूया. समजा अयम ब्राह्मण, तर ब्राह्मण शब्द प्रवृत्त झाला आहे. त्याचं प्रवृत्ती निमित्त कोण आहे? ब्राह्मणत्व जाती. बरोबर? काय आहे? ब्राह्मणत्व जाती आहे. काही शब्द गुणाला घेऊन प्रवृत्त होतात. समजा उदाहरणार्थ शब्द प्रयोग केला उत्तम आहे की नाही? हे उत्तम आहे. उत्तम म्हणजे काय? चांगला. तर चांगलेपण हा जो गुण त्याच्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे तो शब्द प्रवृत्त झाला. किंवा शब्द आहे ज्ञानी. ज्ञानी म्हणजे काय? शब्द आहे. तो कुठं प्रवृत्त होतो? कोणालाही ज्ञानी म्हटलं जाईल का? नाही. मग ज्याच्या ठिकाणी ज्ञान गुण आहे त्यालाच काय म्हणणार? ज्ञानी. मग ज्ञानी शब्दाचं प्रवृत्त निमित्त कोण? ज्ञान गुण असा अर्थ. ठीक आहे ना जी? असे भरपूर शब्द असतात. पुढं काय आहे? क्रिया. ध्यान द्या. तर क्रिया सुद्धा काय आहे? प्रवृत्ती निमित्त आहे. उदाहरण समजा शब्द वापरला पाचक. काय शब्द आहे? पाचक. पाचक म्हणजे स्वयंपाक बनविणारा. तर पाचक शब्द हा स्वयंपाक बनवण्याची क्रिया ज्याच्या ठिकाणी आहे तिथंच प्रवृत्त होतो. म्हणजे पाचक शब्दाचं प्रवृत्ती निमित्त कोण झालं? पाचन क्रिया. पाचक. पाठक आहे की नाही? हा शब्द सुद्धा याचा प्रवृत्ती निमित्त कोण आहे? पठन क्रिया. जो वाचतो आहे, लिहितो आहे, अभ्यास करतो आहे त्यालाच आपण म्हणू शकतो काय? पाठक. चालक. गाडी चालवण्याची क्रिया ज्याच्या ठिकाणी आहे त्याला काय म्हणतो आपण? चालक. तात्पर्य काय? इथं शब्दाच्या प्रवृत्तीचं निमित्त कोण आहे? क्रिया. आणि काही ठिकाणी काय असतं? संबंध आहे की नाही? संबंध समजा उदाहरणार्थ अहो हे कोण आहे? इथले महंत आहे. काय आहे? महंत आहे. महंत आहे म्हणजे काय बरं? तर मठाचे मालक आहे. म्हणजे मठाचा आणि त्यांचा स्वामी भाव काय आहे? संबंध आहे. एक मालक आहे ते. कळलं की नाही? संबंध आहे. पुन्हा असे कितीतरी शब्द हे इथले काय आहेत? मुख्याध्यापक आहे की नाही? किंवा हे काय आहेत? राजा आहे. संबंध आहे. किंवा आणखीन दुसरं घ्या. समजा उदाहरणार्थ हा मामा आहे. मामा आहे म्हणजे काय? संबंध आहे. हा माझा भाऊ आहे. हा माझा पुत्र आहे. पुत्र शब्द त्याचा प्रवृत्ती निमित्त कोण? जन्यजनक भाव संबंध. कळलं की नाही? तात्पर्य काय? संबंध सुद्धा प्रवृत्ती निमित्त आहे. कुणाचा? शब्दाचा. शब्दाची प्रवृत्ती निमित्त किती? 4. कोण कोण? जाती, गुण, क्रिया, संबंध. तर जातीने जाती घेतलं की नाही? जाती पण आहे आणि जाती शब्दाने आकृती पण घ्यायचं. समजा देवदत्त शब्दाचा प्रयोग झाला आहे तर देवदत्ताचा आकार जो आहे तिथंच तो प्रवृत्त होतो. तिथं आकृती प्रवृत्ती निमित्त आहे. बरोबर? चला बस आता पुढं काय बरं? किती राहिलंय? घेऊन टाकू. संन्यास. संन्यास किती प्रकारचा आहे? 4. कुटीचक संन्यास, बहुदक. तिथं बहुतक झालंय ना तर द करायचं. बहुदक.
पुढे आहे हंस आणि चौथा आहे परमहंस. याचा विचार तुम्हाला तत्वानुसंधानमध्ये येणार आहे, म्हणून तिथंच विस्तार करूया. पुढे आहे समाधी विघ्न. समाधीची विघ्न किती आहेत? 4. कोण कोण? लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद. हे 4 समाधीचे काय आहेत? विघ्न आहेत. पुढे काय आहे? स्पर्श. तो 4 प्रकारचा. शीत म्हणजे थंड, उष्ण म्हणजे गरम, कोमल म्हणजे मऊ मऊ, आणि कठीण म्हणजे कठीण कडक. आहे की दगडाचा स्पर्श कसा आहे? कठीण. गादीचा कोमल, ठीक आहे ना. हा. अग्नीचा उष्ण, पाण्याचा शीत. पुढे काय बरं? पूजावान. पूजावान म्हणजे पूजा पात्र. पूजा पात्र म्हणजे पूजेला वापरल्या जाणारे भांडे असं नाही, पूजा करण्यास योग्य. बरोबर आहे की नाही? असे किती आहेत? 4. कोण कोण? ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ कोणी महात्मा असेल तर जरूर त्याची पूजा केलीच पाहिजे, पूजाला योग्य आहे. कोणी मुमुक्षु असेल साधक, तोही पूजा योग्य आहे. हरिदास असेल कोणी म्हणजे भगवत भक्त, तोही पूजेला योग्य आहे. पुन्हा स्वधर्मनिष्ठ कोणी गृहस्थी असेल, परंतु आपले शास्त्राने सांगितलेले जे धर्म आहे की नाही, त्या धर्म करण्यामध्ये जो प्रवृत्त आहे, स्वधर्मनिष्ठ आहे, तो सुद्धा काय? पूजा करण्याला योग्यच आहे, पात्रच आहे. पुढे काय? प्रमाण. प्रमाण किती आहे? 4. तसे वेदांत मतानुसार 6 प्रमाण आहे, पण इथं 4 प्रमाण दिले ते नैयायिकाच्या परिभाषेला घेऊन. कारण नैयायिक 4 प्रमाण मानतात: प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. पुढे काय? ब्रह्मविदादी. बरोबर. तर ब्रह्मविद म्हणजे ब्रह्मविदादी 4 आहे: ब्रह्मविद, ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद्वरीयान आणि ब्रह्मविद वरिष्ठ. किती झाले? 4. तर ब्रह्मविद कशाला म्हणायचं? माग 7 भूमिका सांगितल्या होत्या, आठवतं? कोणकोणत्या सांगा? शुभेच्छा, सुविचारणा, अनुमानसा, असंशक्ती, सत्वापत्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा. बरोबर. त्या 7 भूमिकेपैकी चतुर्थ भूमिका जी आहे कोणती? सत्वापत्ती. त्या सत्वापत्ती चौथी ना, तनुमानसा तिसरी आहे. बरोबर आहे ना. तर सत्वापत्ती नावाची जी चौथी भूमिका, त्या भूमिकेवर जो आरूढ आहे त्याला म्हणतात ब्रह्मविद. कारण ही चौथी भूमिका काय? अपरोक्ष ज्ञान स्वरूप आहे, ब्रह्मविद. त्याच्या पुढची भूमिका 5वी असंशक्ती, त्या भूमिकेवर जो आरूढ आहे त्याला म्हणायचं काय? ब्रह्मविद्वर. पुढे ब्रह्मविद्वरीयान, 6वी जी भूमिका आहे पदार्थभाविनी, त्या भूमिकेवर जो आरूढ आहे त्याला म्हणतात काय? ब्रह्मविद्वरीयान. आणि 7वी जी भूमिका आहे तुर्यगा, त्या भूमिकेवर जो आरूढ आहे त्याला म्हणतात ब्रह्मविद वरिष्ठ. बरोबर. पुढे काय झालं ना? संपलं. तर 4 पदार्थ झाले. आता 5 पदार्थ, त्याचा विचार आपण केला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम